नमस्कार मित्रांनो, बरेचदा मला प्रश्न असतो की तुम्ही कुठल्या कंपनीची गाडी घेतली पाहिजे. मग लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जर मेंटेनन्स जमत असेल, म्हणजे वेळच्या वेळेवर मेंटेनन्स जमत असेल तर VW गाड्यामध्ये जावा किंवा बाकीच्या गाड्यामध्ये. या ठिकाणी तुम्हाला सांगतो, अगोदर उदाहरण सांगतो की इथं VW ची गाडी आहे, त्याचा मेंटेनन्स कशा पद्धतीने असतो आणि नॉर्मल ज्या बाकीच्या गाड्या आहेत त्याचा मेंटेनन्स कसा असतो लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी बघा, VW ची गाडी आहे, इंजेक्टर रिटर्न पाईप आणि इंजेक्टर म्हणा किंवा टॅपेट कव्हर आणि EGR ही कंपनीचा ओरिजिनल वापरला तरच टिकतो. जवळपास 8-9 हजार रुपये मध्ये एवढी पाईप आहे. फक्त टॅपेट कव्हर पकडायला गेलं तर 20-22 हजार रुपयाला टॅपेट कव्हर आहे. EGR पकडायला गेलं तर जवळपास 50 ते 55 हजार रुपयाला EGR आहे. गाडीमध्ये परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल, पिकअप चांगलं पाहिजे असेल तर VW ची गाडी बिंदास्त घेऊ शकता. पण पिकअप आणि परफॉर्मन्स बरोबर त्या गाडीचा मेंटेनन्स पण तेवढाच महाग आहे मित्रांनो. कारण की ह्या गाड्यामध्ये इंजेक्टर शॉर्ट होणं किंवा तुमचं सेन्सर उडणं, EGR उडणं किंवा तुमची ऑइल कूलर बॉडी डॅमेज होणं, म्हणजे ह्या गाडीमध्ये त्या कंपनीनं काय केलं आहे की गाडीमध्ये परफॉर्मन्स देण्यासाठी त्या गाडीच्या जी पार्ट आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी सेन्सर टाकलेत आणि सेन्सर खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे जर थोडं जर काय झालं तर सेन्सर उडतात. म्हणजे तुम्हाला जर परफॉर्मन्स पाहिजे असेल तर तुम्ही खर्च पण तुम्हाला त्या गाडीवरती किंवा त्या VW च्या गाडीवरती करायचं. बाकीचे जे नॉर्मल गाड्या आहेत ह्या सेगमेंटमध्ये तुम्ही मग पकडलं चाललं तर मारुती सुझुकीची पकडा किंवा Hyundaiची पकडा. ह्या गाड्यांना मेंटेनन्स कमी आहे पण गाडी परफॉर्मन्स पण तशीच कमी देते मित्रांनो.